त्याच्यावरती एक परिपत्रक मिरज तहसीलदारांनी काढलं आणि त्या अनुषंगानं सांगली मिरज कुपवाडमध्ये हजारो नागरिकांच्या नोंदी त्या झालेल्या आहेत. ते परिपत्रक गुंटेवारी चळवळीच्या नावानं काढलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये कायद्यातल्या तरतुदी त्याच्यामध्ये नमूद आहेत. आणि म्हणून ज्या आत्ता फक्त 10% नागरिकांच्या राहिलेल्या आहेत, ज्यांना हा कायदा माहिती नाही, ज्यांना ह्यातली प्रक्रिया माहिती नाही, अशा लोकांच्यासाठी हा कायदा, अशा लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर गुंटेवारी ही चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे करत असताना, 7/12 पत्रकी नोंद करत असताना संबंधित तलाट्यानं ते मुद्रांकित झालं आहे का नाही, ते प्रमाणित जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडून घेतले की नाही ह्याची पडताळणी करायची आहे. त्याचबरोबर त्या तलाट्यानं त्या संबंधित प्रमाणपत्र महानगरपालिकेचं असणाऱ्या नागरिकांच्यासाठीच नोंदी हा धरल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी त्याच्या कब्जे वहिवाटीत असलेल्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र हे आहे का नाही बघायचं आहे. संबंधित जागेवरती जाऊन त्याचा पंचनामा करायचा आहे की त्याच्या घरपट्टी, वाडीपट्टी, इतर ज्या काही हे आहेत त्याच्या कब्जे वहिवाटीत असलेल्याचे पुरावे घेऊन त्याचं 7/12 पत्रकी नावं नोंद करण्याचे तरतूद त्याच्यामध्ये केलेले आहे. कायद्याचंच तरतूद आहे. त्याच्यामुळं नव्यानं या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घ्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये या गुंटेवारी धारकांना, ज्या गुंटेवारी धारकांनी जे आपल्या वर्ग 2मध्ये आपले प्लॉट घेतलेले आहेत, मिळकती घेतलेल्या आहेत, अशा नागरिकांच्यासाठी राज्य सरकारनं 2019मध्ये एक शासन निर्णय पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये 6 नंबरच्या पॅरामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या गुंटेवारी धारकांना वर्ग 2मधल्या त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि प्रमाणपत्र हा त्याच्यामध्ये जोडून संबंधित तहसीलदार ऑफिसला जर त्याची आपण मागणी केली की बाबा वर्ग 1मध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याचा शासकीय नजरानं आम्ही भरण्यास तयार आहोत, साध्या ह्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही तिथं अर्ज केला तर तुम्हाला प्रमाणपत्राच्या आधारे 25% तरतूद ही त्या कायद्यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून नव्यानं त्याच्यासाठी कायदाच केला पाहिजे आणि लोकांना न्याय मिळेल असा काही विषय राहिलेला नाही. कारण यापूर्वीच अनेक कायद्यामध्ये ह्या तरतुदी झालेल्या आहेत. त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 2021ला सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा हा आदेश कंटिन्यू केलेला आहे आणि आज हे कंटिन्यू झालेलं आहे. अनेक नागरिकांचे या प्रमाणपत्राच्या आधारे वर्ग 2चा 1मध्ये रूपांतर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये आज तहसीलदार कार्यालय